उद्यापासून म्हणजेच 11 मार्चपासून 12वीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे। सर्व विद्यार्थी परीक्षेच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत। 12वीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची पायरी असते। त्यामुळे परीक्षेत चांगले गुण मिळवणे खूप महत्त्वाचे आहे। मात्र विद्यार्थ्यांनो, पेपर लिहिताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास विद्यार्थी चांगले गुण मिळवू शकतात। शब्द मर्यादेचे भान ठेवा। प्रत्येक प्रश्नाला एक ठराविक शब्द मर्यादा दिलेली असते। विद्यार्थ्यांनी त्याच मर्यादेत आपले उत्तर लिहावे। हस्ताक्षर स्वच्छ ठेवा। पेपर लिहिताना हस्ताक्षर स्वच्छ आणि वाचायला सोपे ठेवावे। फॅक्ट्स आणि डायग्रामचा वापर करा। उत्तरात आवश्यक ठिकाणी फॅक्ट्स, आकडेवारी आणि डायग्रामचा वापर करावा। शब्दसंपत्तीचा विकास करा। चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती चांगली असणे आवश्यक आहे। तर विद्यार्थ्यांनो, पेपर लिहिताना नेमक्या कोणत्या गोष्टी टाळाव्यात तर हे पाहूयात। वेळेचे नियोजन। पेपर लिहिताना वेळेचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे। विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नाला त्याच्या वेळेनुसार उत्तर लिहावे। घाई गडबड। पेपर लिहिताना घाई गडबड करू नये। शांतपणे आणि विचारपूर्वक उत्तरे लिहावी। चुका टाळा। पेपर लिहिताना व्याकरण आणि स्पेलिंगच्या चुका टाळाव्यात। आत्मविश्वास। पेपर लिहिताना आत्मविश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे। तर परीक्षेच्या हॉलमध्ये काय घेऊन जावे? प्रवेशपत्र, हॉल तिकीट। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं हॉल तिकीट। आयडेंटिटी कार्ड, शाळेचा आयडी कार्ड किंवा आधार कार्ड। स्टेशनरी, पेन, पेन्सिल, रबर, स्केल, कंपास इत्यादी। घड्याळ, वेळ पाहण्यासाठी साधे घड्याळ। पाण्याची बाटली, पिण्यासाठी पाणी। परीक्षेच्या हॉलमध्ये काय घेऊन जाऊ नये तर मोबाईल फोन। परीक्षा हॉलमध्ये मोबाईल फोन पूर्णपणे निश्चित आहे। इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कॅल्क्युलेटर, स्मार्ट वॉच किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन जाऊ नये। पुस्तकं किंवा नोट्स, परीक्षा हॉलमध्ये कोणतेही पुस्तक किंवा नोट्स घेऊन जाऊ नये। पेपर किंवा चिट्स, परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे पेपर किंवा चिट्स घेऊन जाऊ नये। तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा।